आपकी अदालतमध्ये युनियन मिनिस्टर हरदीप सिंग पुरींवर आरोप आहे की हे स्वप्नांचे सौदागर आहेत. हरदीपजी, मल्लिकार्जुन खडगे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हरदीप पुरी यांचं सरकार लोकांना स्वस्त गॅस सिलेंडर देण्याचं वचन देतात, स्वस्त जेवण देण्याचं वचन देतात. त्यांनी कविता लिहिली आहे, जब वोट लगे घटने तब चुनावी तोहफे लगे बटणे. यमक चांगलं जुळवलंय कवितेचं, पण मला वाटतं खडगेजी स्वतःच थोडे त्रासलेले असतात. का असतात? अध्यक्ष ते आहेत, पण त्यांचं कोणी ऐकतच नाही. का कोण कोणाचं ऐकतात ते तुम्हालाही देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. म्हणून खडगेजींचं हे म्हणणं, की आम्ही गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे, तर खडगेजी जर योग्य ठिकाणी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जर ठाम असते, तर त्यांना फक्त गेलोतजींना सांगायचं होतं, "अरे भाऊ, ₹11 पेट्रोल तू महाग विकत आहेस." नाही, पेट्रोलसाठी ते म्हणतात की ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं त्यावेळेस ₹150 बॅरेलचा रेट होता आणि ₹71 ते मिळायचं. आज ₹80-82 बॅरेलचा रेट आहे आणि इथे आजही ₹96 ₹97 मिळत आहे. त्यांच्या सरकारबद्दल बोलणं होतंय, तर जेव्हा एक खूप इंटेलेक्चुअल विद्वान वित्तमंत्री होते, तेव्हा तुम्ही देखील समजून जाल, की मी कोणाबद्दल बोलतोय. तर यांनी काय केलं होतं, त्यांच्यासमोर देखील समस्या आली. तर काय झालं? त्यांनी एक ऑइल बॉन्ड फ्लोट केले. ऑइल बॉन्ड होते 1,41,000 करोडचे. ऑइल बॉन्डचा अर्थ असा आहे, की पंजाबीमध्ये म्हणतात, "कर्जा ले नाना, तो भुगते उन्नो पोता." तर 1,41,000 करोडचे ऑइल बॉन्ड फ्लोट केले त्यांनी आणि आता आपल्याला परतफेड करावी लागते 3,50,000 करोड. ही आहे यांची अर्थव्यवस्था. तर खडकेजींना हे सांगा, की यावेळी पेट्रोलचे भाव 2 वर्षामध्ये 11% कमी झाले आहेत. 80 करोडपेक्षा अधिक लोकांना मोदीजी दिवसातल्या 3 वेळेचं ड्राय रेशन मोफत देत आहेत. 220 करोड व्हॅक्सिन डोसेस बनवले मोदीजींनी आणि मोफत लोकांना वाटले. हे तर आम्ही केलं आणि ऑइल बॉन्ड देखील फ्लोट नाही केले. हा मोदीजींचा चमत्कार आहे. आणि दुसरे तुमचे मित्र आहेत केजरीवालजी. दिल्ली आणि आसपासची जी शहरं आहेत, यामध्ये प्रदूषणाची इतकी वाईट अवस्था आहे, लोकांना नाकाने विष प्यावं लागत आहे. मी नेहमीच म्हणतो, की असं प्रदूषण जे आहे, जे जगभरामध्ये मी समजतो त्याचा जो काउंट आहे, सगळ्यात डेंजरस आहे. हे याचे एकच कारण आहे, ते आहे सुखगवत जाळणे. म्हणून आम्ही जे करत आहोत, आम्ही एक पानिपतमध्ये सेकंड जनरेशन प्लांट बनवला, ज्यात गवतापासून मिथेनॉल बनवतोय. आता मी जर्मनीला गेलो होतो, तिथे आम्ही कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट भरपूर सारे बनवणार आहोत. पण जोपर्यंत हे सुकं गवत जाळण्याचे हे जे सिंपल शॉर्टकट सोल्युशन आहे, या प्रदूषणाचं आम्ही बघा, ते त्यांनी तर हरदीपजी ब्लेम केलं आहे हरियाणा सरकारला. म्हणतात की पंजाबमधली तर 70% सुखगवत कमी केले आहे. पण हरियाणामध्ये आता जळू लागलंय म्हणूनच. असं केजरीवालजींना म्हणा, की तुम्ही सॅटेलाईट इमेजरी बघा. तिथे तुम्हाला समजेल, की रेड स्पॉट कुठे आहे. जर तो रेड स्पॉट दुसऱ्या कुठे पंजाबच्या बाजूला दिसून आला, तर नक्की सांगा मला. बघा, सगळ्यांना माहिती आहे, पण केजरीवालजींना डीप फेक असतं, की डीप फ्लेक असतं? डिफ्लेक. फेक असतं. हं. बघा, त्याला सॅटेलाईट इमेजरी पण कुठेही घेऊन जातील, मी नाही मानत आहे. त्याने तर पोस्टर्स काढले आहेत, ज्यामध्ये प्रधानमंत्री मोदींचे फोटो आहेत आणि म्हटलंय की मोदीजी प्रदूषण कधी कमी कराल. मी हैराण आहे कोणत्या-कोणत्या प्रकारचं वक्तव्य करतात ते. हे डीप फेक किंवा डीप फ्लेक्स तर आत्ता आलंय. हे तर खूप सुरुवातीपासूनच आहेत. सुरुवातीपासूनच मी यांना बघतोय आणि असं काहीतरी बोलतात. अरे, जसं सुखगवत जाळण्याची जी प्रक्रिया तिथे दिल्लीमध्ये होऊ दे. जेव्हा मी यांना इथे मंत्री बनवलं, ते म्हणाले, "खूप कन्व्हेन्शन्स आहेत. हरदीपजी, इथे मेट्रोचं भाडं नाही बनवायचं." मी म्हणालो, "केजरीवालजी, 8 वर्ष झाली आहेत. फेअर फिक्सेशन झालं नाहीये. आता झालं." तर 6 महिन्यापूर्वी एप्रिल 2017 मध्ये ऑलरेडी अर्धं झालंय. आता यावेळी नाही, हे प्रदूषणासाठी चांगलं असेल, यालाही फ्री करा आणि त्यालाही. तर मी म्हणालो, "केजरीवालजी, मग ते जे 28,000 करोडचं कर्ज घेतलंय जपानींकडून, ते कोण आमचे काका येऊन देतील?" ते हे जे हे
भगवंत मान नवीन नवीन मुख्यमंत्री बनले. हे पण आहेत, हे पण मोफत करा, ते पण मोफत करा. करा, करा. तुम्ही लोक तुम्हाला लोकांना सुविधा द्यायच्या आहेत करा. मग कोणीतरी विचारलं हे पैसे कुठून येतील? तर म्हणे सेंट्रलमधून घेऊ. अरे हे नवीन प्रकारचं राजकारण आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबल स्पेंडिंग पण करा. माझा एक RRTSचा एक प्रोजेक्ट आहे, जो आता माननीय प्रधानमंत्रीजींनी 18 किलोमीटरपर्यंत आता चालू केला आहे. दिल्ली सरकार त्याचा पैसा खूप काळापासून देत नाही. आता मी पाहिलं सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलंय. एका आठवड्यात तो पैसा द्या, नाहीतर तुमचा जो जो ॲडव्हर्टायझिंगचा बजेट आहे, तो आम्ही थांबवून ठेवू. केजरीवालजींचा जो रेवडी वाटण्याचा राजकारणी फंडा आहे, मी समजतो की याची वेळ आता पूर्ण होणार आहे.